शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाईपोटी 193 कोटींची मागणी। बीड जिल्ह्यातील 447 गावांमधील 28,778 शेतकऱ्यांना दिलासा। संशयास्पद बिबट्या आढळला तर तिथेच ठार करा, वनमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश। मृतांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वन भेट। घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी यंत्रणा सतर्क ठेवा। यापुढे एखाद्या संशयास्पद बिबट्या आढळला तर त्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी वन विभागाला दिले। 20,000 कोटींच्या मदतीचा GR, कृषी मंत्री भरणे यांची माहिती। केंद्राकडून देखील मदतीची अपेक्षा। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात। राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने 20,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली। या मदतीसाठीचा शासन निर्णय काढण्यात आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा होत आहेत, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। शेतमजुरीच्या दरात नवा उच्चांक। कांदा लागवडीचा मजुरी दर प्रतिदिन 700 ते 800 रुपये। ओतूर परिसरात शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री। कांदा लागवड ही एक विशिष्ट वेळेतच पूर्ण करावी लागत असल्यामुळे ऐन वेळेत एका मजुराला प्रतिदिनी 400 रुपयांवरून थेट सुमारे 700 ते 800 रुपयांपर्यंत मोजावे लागत आहेत। राज्यात 435 पक्ष निवडणुकीसाठी पात्र। पिपाणी चिन्ह हटवले, तुतारी आणि मशाल चिन्हांचा समावेश। शिरूर तालुक्यातील रांजणगाव परिसरात वनमंत्र्यांच्या दौऱ्या दिवशीच बिबट्याचा धुमाकूळ। 10 शेळ्या आणि मेंढ्यांचा फडसा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। अजित पवार उपमुख्यमंत्री असताना निष्पक्ष चौकशी होईल का? पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांचा सवाल। व्यवहार रद्द करता येणार नाही। लाडकी बहिणींच्या KYC साठी वेबसाईटमध्ये बदल करणार, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागतोय। ज्या महिलेचा पती आणि वडील नाही अशांसाठी महिलांसाठी लाडकी बहीण योजना या वेबसाईटमध्ये बदल करण्यात येणार आहे। लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना अनुदान मिळणार। कृषी विभागाकडे निधीचा दुष्काळ, प्रलंबित योजनांचे 12,000 कोटी थकीत। कृषी समृद्धी बाबत अनिश्चितता। राज्यातील कृषी विभाग मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून मागील 5 वर्षांपासूनच्या विविध योजनांसाठी DBT पोर्टलद्वारे मंजूर करण्यात आलेल्या तब्बल 12,000 कोटी रुपयांचे थकबाकी सरकारवर निर्माण झाली आहे। पार्थ पवार यांच्या कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटी भरावेत लागणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानामुळे संभ्रम, तरी तज्ज्ञ म्हणतात माफी नाहीच। अकोला जिल्ह्यात ज्वारी खरेदी 2 कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश। शेतकऱ्यांच्या नावे दाखवली खोटी खरेदी। सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांमध्येच काही अभिकर्ता संस्था आणि व्यापाऱ्यांनी हातमिळवणी करून मोठा गैरप्रकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। यंदा विक्रमी कापूस आयात होणार, CAIचा अंदाज। उत्पादन 17 वर्षांतील निच्चांकी पातळीवर। देशात यंदा कापसाची विक्रमी आयात होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्क काढून टाकले, तसेच देशातील कापूस उत्पादनात यंदा घट होऊन 17 वर्षांतील निच्चांकी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे। आणि याच पार्श्वभूमीवर कापूस आयातीतील गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.8% वाढ होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने वर्तवला आहे। धनुष्यबाणावर फैसला, निवडणुकीनंतर सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर देखील सुनावणी। विस्फोरणात जाण्याआधीच निर्णयाची अपेक्षा, उद्धव ठाकरे यांचं मत। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार मी, शब्दाचा पक्का। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवाद दौरा। अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अश्रू पुसण्यासाठी सरकार कटिबद्ध असून लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली जाईल, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। हैदराबाद गॅझेटनुसार विभागात अवघ्या 28 जणांना कुणबी प्रमाणपत्र। 2 सप्टेंबरच्या GR नंतर मराठवाड्यामध्ये 465 जणांचे अर्ज। छत्रपती संभाजीनगर विभागात बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत 5,000 कोटींचे अनुदान वाटप। विभागातील 66 लाख शेतकऱ्यांना मिळाला मदतीचा आधार। बीड जिल्ह्यात 7 लाख क्विंटल शेतमाल आधारभूत दरापेक्षा कमी दराने खरेदी। शेतकरी संघटनांच्या सहकार प्रशासनासोबतच्या संयुक्त बैठकीत निर्णय। माहूर परिसरात KYC साठी लाडक्या बहिणींचा सेतू केंद्रासमोर ठिय्या। दिवसभर प्रतीक्षा, महिलांनी झाडाखालीच भोजन केले। पोखराच्या दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण मालेगाव तालुक्याचा समावेश। पहिल्या टप्प्यात जवळपास 6,000 शेतकऱ्यांना 62 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं। उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीनं तरुण पोरांची सोयरीक जुळेना। मुली देण्यासाठी पालकांचा नकार, भयान वास्तव। बिबट्याच्या दहशतीमुळे कोपरगाव, अकोले तालुक्यात देखील काही गावांमध्ये आपल्या मुली देण्यासाठी पालक दुजावत नाही।
लाखांदुरात जलजीवनची 18 कामे अद्याप देखील अपूर्ण, नागरिकांमध्ये संताप, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, स्थानिक प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सीसीआयच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप, सहकारीऐवजी खासगी जिनिंगला कापूस खरेदीची परवानगी। धुळे जिल्ह्यात नुकसान भरपाई वितरणात दिरंगाई, सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी त्रस्त, 17 नोव्हेंबर पासून तहसील समोर उपोषणाचा इशारा। पुणे जिल्ह्यात मानव बिबट संघर्ष टाळण्याचा कृती आराखडा कागदावरच, 4 तालुक्यांमधील 233 गावांमध्ये धोका, 1.5 वर्षात अंमलबजावणी नाही, विभागनिहाय उपाययोजना करण्याची गरज। यवतमाळ जिल्ह्यात 46,000 क्विंटल बियाणे आता अनुदानावर मिळणार, प्रत्येकी 1 हेक्टर मर्यादित अनुदान, गहू हरभऱ्याचा समावेश, शेतकऱ्याला फार्मर आयडी बंधनकारक। यवतमाळ जिल्ह्यात सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेचा उडाला बोजवारा, रुग्णालयात सुविधांचा अभाव, स्ट्रेचरही लोटावे लागतंय नातेवाईकांना। विशिष्ट सोयाबीन खरेदीसाठी बियाणे कंपन्यांमध्ये स्पर्धा, राजस्थानचे बियाणे महाराष्ट्रात यशस्वी, पावसाने सीड प्लॉट उद्ध्वस्त, एका विशिष्ट जातीच्या सोयाबीनला तब्बल 5,500 ते 7,500 रुपये क्विंटल इतका उच्च दर मिळत आहे। विशेष म्हणजे या विशिष्ट सोयाबीनचे वाहन राजस्थानमधून महाराष्ट्रात आले। या सोयाबीनची मागणी दिवसेंदिवस वाढत असून बियाणे कंपन्यांमध्ये ते खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरू आहे। बेदाण्याला सांगलीमध्ये उच्चांकी 425 रुपयांचा दर, दिवाळीनंतर किलोला 25 ते 30 रुपयांची वाढ, आवक घटली। अयोध्येतील श्रीराम मंदिर, काशीचे विश्वनाथ मंदिर उडवण्याचा कट होता, अटकेतील शाहींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड। अचलपूर परिसरात फळपीक विमा रक्कम रखडल्यामुळे संत्रा उत्पादकांमध्ये रोष, अद्याप देखील नुकसान भरपाई नाही, हवामानावर आधारित नुकसान भरपाईसह गारपिटीची रक्कम थकली। नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून 1.5 लाख शेतकरी अद्याप वंचित, KYC याद्या अपलोड करण्याच्या विलंबामुळे अडथळा। मोहोळ तालुक्यात पूरग्रस्त 16,177 शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा, मोहोळ तालुक्यातील 28,897 पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी अपलोड झाली, त्यापैकी 16,177 शेतकऱ्यांच्या अकाउंटवर रक्कम जमा झाली। ना पाणी, ना वीज, ना मुलांच्या शिक्षणाची सोय, अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांची व्यथा, आरोग्याच्या सुविधांपासून लांबच। यंदा सीसीआयच्या अटीच फार, कापूस देणारे शेतकरी बेजार, शहाद्यातील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू, नंदुरबारातील केंद्रात 14 नोव्हेंबर पासून प्रारंभ। पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्प तुडुंब, चिंता मिटली, 9 मोठ्या धरणांमध्ये 99.95% जलसाठा, रब्बीसाठी पाणी मिळणार। राज्यात तूर उत्पादनात 3.20 लाख टनांची वाढ, केंद्र सरकारच्या कृषी विभागाचा प्राथमिक उत्पादन अंदाज। भंडारा जिल्ह्यात तापमानाचा पारा 12 अंशावर घसरलाय, हवामानात अचानक बदल, दुपारी ऊन तर सकाळी संध्याकाळी गारठा वाढलाय। पवार काका आणि पुतणे पुन्हा एकत्र येणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांचा अजितदादांकडे प्रस्ताव। नोव्हेंबरमध्येच आंबा खातोय भाव, बंगलोरचे आंबे दाखल, 300 ते 500 रुपये प्रति किलोचा भाव। व्हिडिओला लाईक करून शेअर करा, दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।